मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. आनंदी सार्थकला विचारते, तुम्ही माझ्याशी मैत्री कराल? आता हे ऐकून सार्थक मात्र प्रचंड खुश झालेला असतो. तो इतका थक्क झालेला असतो की तो एकटक आनंदीकडेच बघत असतो. नंतरून तो आनंदीच्या हाताकडे बघू लागतो आणि मग तो आनंदीच्या हातामध्ये हात देतो आणि तो खूपच खुश झालेला असतो. आनंदीला देखील फार आनंद झालेला असतो. त्यानंतर आनंदी उठूनच म्हणते, सर थँक्यू, आज तुम्ही होता म्हणून. त्यावरती लगेच सार्थक म्हणतो, मैत्री केली आहे ना, मग थँक्यू नाही बोलायचं. मग सार्थक हात पुढे करतो, मात्र आनंदी त्याला डॅमेज झालेला हात दाखवत असते आणि मग दोघेही हसतात आणि मग सार्थक दुसरा हात पुढे करतो. मग पुन्हा एकदा आनंदी सार्थकच्या हातात हात देते. खरंच दोघांच्या चेहऱ्यावरती इतका जास्त आनंद आपण या मालिकेत याआधी कधी पाहिला असेल. त्याहीपेक्षा जास्त आनंद आज त्यांच्या चेहऱ्यांवरती दिसत असतो. मग सार्थक आनंदीला इशारे करून निघूया असं म्हणत असतो. मग आनंदी देखील त्याला इशारा करते व बॅग घ्यायला सांगते. मग सार्थक स्वतःच्या हाताने आनंदीची बॅग घेऊन आनंदीच्या हातात देतो. आनंदी मात्र सार्थकच्या प्रेमात लट्टू झालेली असते. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. आता इकडे अण्णा व घरातले सर्वजण आनंदीची खूपच वाट बघत असतात, कारण की आनंदीला रोजच्या पेक्षा खूप जास्त उशीर झालेला असतो. आता आनंदीला यायला उशीर झाल्याने सर्वांना चिंता वाढलेली असते. सर्वजण म्हणत असतात की तिने एकदा निदान फोन तरी करायला हवा होता. त्यावरती अण्णा म्हणतात की हो ना. त्यावरती मनोज म्हणत असतो की मी जाऊ का आणायला? त्यावरती अण्णा म्हणतात की नाही, येईल ती. त्यानंतर मालती देखील म्हणते की तिने तर फोन करून कळवायला पाहिजे होतं ना परत एकदा, ती कुठे काय. त्यात अंशुमन रावांचा काही भरोसा नाही. रीना देखील म्हणत असते की हो ना, खूपच उशीर झालाय. मग मालती म्हणते, मनोज तू जा तिला बघून ये. त्यावरती मनोज निघतो, मात्र त्यांच्या समोर आनंदी व सार्थक दोघेही आलेले असतात. अण्णा म्हणतात, अरे तुम्ही? त्यावरती सार्थक म्हणतो की हो, नमस्कार. मालती आल्या पहिला प्रश्न आनंदीला विचारते की आनंदी, बोटाला पट्टी का बांधली आहेस तू? सार्थक सांगू लागतो की ऑफिसमध्ये चोर घुसला होता. ह्या एकट्याच होत्या ऑफिसमध्ये. त्याला वाटलं असेल की ऑफिसमध्ये कोणी नाहीये, मग घुसला होता तो. त्यावरती आनंदी म्हणत असते, सर तुम्ही माझं कौतुक काय सांगताय? अहो पण तुम्ही नसता तिथं तर खूप काही होऊ शकलं असतं. त्यावरती सार्थक म्हणतो की त्याच धावपळीमध्ये त्याच्या बोटाला लागलं. मालती म्हणत असते, आनंदी बाळा किती लागलंय तुला हे? त्यावरती आनंदी म्हणत असते की तू नको काळजी करू आई, आणि मला सरांनी वेळेवरती पट्टी केली. त्यावरती अण्णा सार्थकचे आभार मानत असतात. थँक्यू सर, तुम्ही आनंदीला वेळेत घरी सोडलं, नाहीतर काय झालं असतं काय नाही माहीत, नाहीतर खूप काही वाईट झालं असतं. त्यावरती मनोज म्हणतो की हो बरोबर आहे, परंतु तुम्ही त्या चोराचा चेहरा बघितला का? परंतु त्यावरती सार्थक म्हणतो की अंधार होता ना, त्यामुळे मला दिसलं नाही, परंतु तुम्ही काळजी करू नका, आम्ही कोणत्याही पद्धतीत त्याला शोधून काढू. त्यावरती अण्णा म्हणत असतात, नाही नाही तुम्ही आता आलायत ना, मग जेवूनच जा आता. त्यावरती सार्थक म्हणतो की नाही हो काका, आई वाट बघत असेल घरी, जातो मी. मग त्यावरती तो त्यांचा निरोप घेतो. सार्थक तिथून निघत असतो. अंशुमन मात्र तिथंच लपलेला असतो. आता अंशुमन म्हणत असतो, हा मिस आनंदी करणारा जो कोणी आहे ना, त्याला अद्दल घडवावीच लागणार. आता हा कोणी जरी असला ना, परंतु आनंदीला माझ्यापासून वाचू शकणार नाही आणि आता यालाही सोडणार नाही. आता आनंदी मात्र खूप त्रासलेली असते. ती बसून म्हणते की आता मी काय करू ना, मला काही कळतच नाहीये. त्यावरती मनोज म्हणत असतो, काय झालं आनंदी? त्यावरती आनंदी म्हणते, हा माणूस ना मला सुखाने जगूच देणार नाहीये दादा. त्यावरती अण्णा म्हणतात की तू अंशुमन रावांबद्दल बोलतेस का? त्यावरती आनंदी म्हणते की हो अण्णा. सर्वांनाच खूपच भीती वाटत असते. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक गंभीरतेचं स्वरूप पसरलेलं असतं. मालती म्हणत असते की म्हणजे तो ऑफिसमध्ये आलेला चोर? त्यावरती आनंदी उत्तरते की तो चोर नव्हता, ते अंशुमनच होते. मनोज म्हणतो की मला डाऊट होताच, म्हणून मी त्यांना विचारले की चेहरा बघितला का? त्यावरती मालती म्हणते की हा माणूस इथपर्यंत पोहोचला, इतका नीच कसा आहे हा, आणि इतकी कशी त्या नालायक माणसाची मजल? रीना म्हणत असते, परंतु आता आपण काय करायचं? मनोज म्हणत असतो की काहीतरी तर करावंच लागेल आता. अण्णा म्हणतात की नाही, आपण पोलिसांना कळवू. मालती म्हणते की काही दिवस तू हिला सोडायला जात जा मनोज. त्यावरती मनोज देखील हो म्हणतो. मात्र आनंदी म्हणत असते, अण्णा अजून आपण किती दिवस त्यांना घाबरून राहायचंय? त्याला काय करायचं ना, करू द्या. येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची तयारी आहे माझ्यात. त्यावरती अण्णा म्हणतात की आनंदी मान्य आहे, परंतु या सगळ्याचा परिणाम तुझ्या नोकरीवर झाला म्हणजे आपण काहीतरी तर खबरदारी घ्यायला हवी. अण्णा म्हणत असतात, ते काही नाही, परंतु आम्ही तुला सोडायला येणार. आणि मग आनंदी मनातल्या मनात म्हणत असते,
खरंच या माणसाचा काही नेम नाही. आता हा काय करेल आणि काय नाही याची मलाही कल्पना नाही. आता दुसरीकडे सार्थकच्या घरी सर्वजण सार्थकच्या लग्नाच्या विषयी गप्पा मारत असतात. सार्थकचं लग्न कुठे करायचं, कसं करायचं याबद्दल त्या गोष्टी बोलत असतात. रेश्माही तिथं बसलेली असते. सर्वजणांमध्ये एक हसी मजाक सुरू असतं. तेवढ्यातच सार्थक तिथे येतो. त्यांना कळतं की सार्थक येत आहे. मग ते रेश्माला लगेच पाठीमागच्या खोलीत जायला सांगतात. मग सार्थक आल्यानंतर सार्थक म्हणतो, काय झालं, माझीच वाट बघत होतात की काय सगळे? त्यावरती वृंदा म्हणते की हो. सार्थकची आई त्याला म्हणत असते की तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. आम्ही खरं म्हणजे तुझीच वाट बघत होतो. त्यावरती सार्थक म्हणतो की काय? त्यावरती सार्थकची आई म्हणते, तुला आजपर्यंत ती गोष्ट मी अनेक वेळा विचारली आणि तू अनेक वेळा टाळली. आता ती गोष्ट करायची ठरवली आहे मी. त्यावरती सार्थक म्हणतो, आई काय ठरवलंयस तू? त्यावरती सार्थकची आई म्हणते, तुझं लग्न. सार्थक म्हणतो की लग्न ठरवलं म्हणजे? आणि त्यावरती वृंदा म्हणते की तेही तुझ्या आवडत्या मुलीबरोबर आणि तिलाही तू आवडतो. त्यावरती आई म्हणतात की ठीक आहे. सार्थक म्हणत असतो की हे काय चाललंय, तुम्ही कुणाबद्दल बोलताय? त्यावरती आई म्हणतात की ठीक आहे थांब, मी तिलाच बोलवते. आई म्हणतात की ये ग बाळा बाहेर ये. मग रेश्मा बाहेर येते आणि ते पाहून सार्थकला मात्र धक्काच बसतो. रेश्मा मात्र प्रचंड खुश झालेली असते. त्यावरती सार्थक म्हणतो की काय प्रकारे हा? सार्थक आता रागावलेला असतो. रेश्मा म्हणत असते, माझ्या मनात आपल्या नात्याबद्दल जे होतं ते मी आईंना सांगितलंय आणि त्यांनाही ते पटलंय. सार्थक म्हणतो, एक मिनिट, आय एम सॉरी, पण माझ्या मनात असं काहीही नाहीये. आता मात्र रेश्माचा खूप मोठा पोपट झालेला असतो आणि आता रेश्मा चांगलीच नागघशी पडलेली असते. तेव्हा सार्थक म्हणतो की मला अजिबात पटलेलं नाहीये हे. मग सर्वच उठून उभे राहतात. सार्थक मात्र रागातच तिथून निघून जातो. मात्र इकडे रेश्माचा एवढा मोठा पोपट झालेला असतो की ती रडायलाच लागलेली असते. आता इकडे दुसरीकडे आनंदी तिची ओढणी शोधत असते, परंतु तिला तिची काय ओढणी मिळतच नसते. आनंदी सर्वत्र शोधत असते परंतु तिला काय ओढणी मिळत नसते. मग लीना तिथे येते. लीनाला विचारते की माझी ओढणी बघितली? त्यावरती लीना म्हणते की नाही अगं, इथंच असेल. त्यावरती आनंदी सांगते की मी सगळीकडे बघितली पण मला काय कुठे सापडली नाही. त्यावरती लीना म्हणते, अगं त्या सार्थक सरांच्या वृंदा आई आहे ना, त्या आल्या होत्या ना, त्या आल्यानंतर घरामध्ये खूप सगळीकडे कपडे विस्कटलेले होते. आपलं कपाट देखील खूप विस्कटलेलं होतं. त्यांनी घेतली असेल मे बी. त्यावरती आनंदी म्हणते, नाही अगं, ते असं नाही करणार, कदाचित माझ्याकडूनच कुठेतरी पडली असेल, बघते मी. तर दुसरीकडे मात्र सार्थक खूप टेन्शन मध्ये असतो. त्याला प्रचंड राग आलेला असतो आणि तेवढ्यातच तिथे अरविंद येतो. त्यावरती अरविंद म्हणत असतो, सार्थक. त्यावरती सार्थक म्हणतो की हो बाबा बोला ना. त्यावरती अरविंद विचारतो की गोंड्यावाली मुलगी सापडली का रे? त्यावरती सार्थक म्हणतो की हो बाबा. तेवढ्यातच आई तिथे येतात. आई म्हणतात की सापडून काय उपयोग आहे, तुमच्या मुलाला ती पसंतच नाहीये. अरविंद म्हणतो की का, काय झालं? अरे चांगली आनंदी मुलगी होती ती, शिवाय तिने माझा जीवही वाचवला होता. त्यावरती आई म्हणत असतात, तुमचा जीव वाचवणाऱ्या मुलीबद्दल तुमच्या मुलाला काही वाटत नाहीये, नकोच आहे ती. त्यावरती सार्थक म्हणत असतो, आई काय करतेस तू, हे तुझं काय चाललंय हे? तेव्हा आई म्हणतात की ती गोंडेवाली मुलगी सापडल्यानंतर काहीही करायला तयार होतास ना तू? आता माझी एवढीशी इच्छा पूर्ण करू शकत नाहीयेस? काय कमी आहे तिच्यामध्ये? हुशार आहे, देखणी आहे, सुंदर आहे आणि शिवाय तुझ्या बाबांचा जीव वाचवला तिने. ठीक आहे, तुला जे वाटेल ते कर तू. एक लक्षात ठेव सार्थक, पण तू माझं मन दुखवतोय आणि तू माझ्याशी बोलूच नको. मात्र आई काही सार्थकचं काही ऐकूनच घेत नाही. मग अरविंदला घेऊन आई तिथून निघून जातात. आता दुसरीकडे रेश्माने वृंदाला फोन लावलेला असतो. वृंदा फोन उचलते. वृंदा म्हणते की कोण बोलतंय? त्यावरती रेश्मा म्हणते की मी बोलते. त्यावरती वृंदा म्हणते की मी म्हणजे कोण, काही नाव वगैरे आहे की नाही? त्यावरती रेश्मा बोलते की मी रेश्मा बोलते. त्यावरती वृंदा म्हणते की अच्छा रेश्मा, अगं काय अगं, इतक्या रात्री कशाला फोन केला? मी झोपले होते चांगलं. त्यावरती रेश्मा म्हणते की तुम्हाला झोप कशी येऊ शकते? त्यावरती वृंदा म्हणत असते, मग रात्री काय करायचं असतं? रेश्मा म्हणत असते, इथं माझी झोप उडाली आहे सार्थकने नकार दिल्यापासून. त्यावरती वृंदा म्हणते, अच्छा ते होय. त्यावरती रेश्मा म्हणते की तुम्ही म्हणाला होतात की सार्थक काही झालं तरी तुझ्याशीच लग्न करेल म्हणून, पण तोंडावरती नकार दिलाय त्याने मला. वृंदा म्हणते की तू माझ्यावरती विश्वास ठेव, होईल आपल्या मनासारखं. रेश्मा म्हणत असते की मला सार्थक बरोबर लग्न करायचंय, मला काही करून तो हवाय बस. त्यावरती वृंदा म्हणते, हे बघ माझ्याकडे अजून पण एक उपाय आहे आणि तो मी लवकरच करेन, कळलं? तवर जरा दम काढ आणि फोन ठेव आता, तूही झोप आणि मलाही निवांत झोपू दे. वृंदा फोन ठेवते खरा, परंतु ती मनातल्या मनात विचार करत असते. त्यावरती वृंदा म्हणत असते की सार्थकला या लग्नाला तयार करायला मला वामन शास्त्रींना आणावंच लागेल. आता इकडे आनंदीच्या घरी आनंदी ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असते आणि आनंदीचा मोबाईल सारखा वाजत असतो.
मग आनंदी इरिटेट होऊन तो मोबाईल बघायला जाते आणि म्हणते की काय या कंपनीवाल्यांना सारखे मेसेज करत राहतात. तेव्हा ती चुकून एक मेसेज ओपन करून पाहते. मेसेजमध्ये लिहिलेलं असतं की लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको, आजची डेट लक्षात आहे ना. आता आनंदीला हा मेसेज वाचून खूपच धक्का बसलेला असतो. तेवढ्यातच अण्णा तिथे येतात आणि अण्णा म्हणतात चल मी तुला ऑफिसला सोडतो. मात्र आनंदीला घाबरलेलं बघून अण्णा देखील कुतूहलानेच विचारतात की आनंदी काय झालं. तेव्हा आनंदी अण्णांना म्हणत असते की अण्णा आज 4 तारीख आहे. त्यावरती अण्णा म्हणतात की हां मग काय झालं. त्यावरती आनंदी म्हणते की आजच 4 वर्षापूर्वी माझं लग्न झालं होतं. आणि अशा प्रकारे आजचा भाग इथंच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अंशुमन हा आनंदी व अण्णांच्या घरी आलेला असतो आणि तो म्हणतो की हॅपी अॅनिव्हर्सरी बायको. आता त्याला पाहून ते दोघेही खूप घाबरलेले असतात. दुसरीकडे इकडे सार्थक घरी आल्यावरती खूपच घाबरून तो आईला विचारत असतो की आई बाबा कुठे गेले. त्यावरती ती म्हणते की काय माहिती रे कुठे गेले, शलाका सोबत होते. तेव्हा शलाकाला सार्थक बोलत असतो. शलाका म्हणते अरे मी बिस्किट घेण्यासाठी शॉपमध्ये गेले आणि मग तेवढ्यात ते माझा हात सोडून कुठे निघून गेले कळालंच नाही. आता मात्र इकडे आनंदीच्या घरी अंशुमन चक्कर येऊन पडतो व त्याच्या तोंडातून फेस येत असतो. आता नेमकं अंशुमनला नेमकं काय झालंय की त्याची ते नाटकं आहेत हे आपल्याला बघायला नक्कीच आवडेल, परंतु ते पुढील भागामध्ये. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर खरंच मनापासून आभार. धन्यवाद.